खेड तालुक्यामधील आवाशी गावात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गावामधील अनेक वाड्यांचा संपर्क तुटलाय। मुंबई गोवा महामार्गावरील चुकीच्या कामामुळे पाणी थेट गावात शिरल्याने परिस्थिती गंभीर बनली। लोटे MIDC परिसरामधील काही रासायनिक कंपन्यांच्या संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असून त्यामुळे आवाशी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। परिणामी जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शाळेमध्ये राहिलेल्या शिक्षकांना पाण्याचा वेढा बसलाय। गावामधील अनेक घरात पावसाचे पाणी देखील शिरल्याने नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। शेत जमिनी आणि अंगण पाण्याखाली गेल्यामुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असले तरी गावकऱ्यांचा संताप मात्र आता वाढलेला पाहायला मिळतोय। गेले 2-3 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचे परिणाम आवाशी गणेशनगरमध्ये प्रचंड पाणी भरते। लोकांच्या घरामध्ये पाणी, शाळेमध्ये पाणी, संपूर्ण हायवे ते गणेशनगर मार्केटवाडीकडे येणाऱ्या संपूर्ण मार्गावर पाणी, 2-2-2.5 फूट पाणी आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड लोकांचे, नागरिकांचे हाल होत आहेत आणि हे सातत्याने घडते। गेली अनेक वर्ष हे सातत्याने घडत आलेलं आहे। प्रत्येक वर्षी पाणी भरते, लोकांच्या घरामध्ये जाते, लोकांचं आर्थिक आणि सतत नुकसान होतं। तर यावर काही उपाययोजना ठोस होणे गरजेचे आहेत। MIDCच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। आमची एक मागणी आहे की नैसर्गिक जे पाण्याचे मार्ग होते ते छानपणे वाहण्याचे, तर ते नैसर्गिक प्रवाह हे कंपन्यांनी, कारखान्यांकडनं काही प्रमाणामध्ये ते बंद केले गेले किंवा ते पुरेसे ठेवले न गेल्यामुळे बऱ्याच वेळा हे पाणी त्यांच्या कंपन्यांमधून जात नाही, त्याचा निचरा होत नाही। तर MIDCच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रशासनाच्या कंपन्यांनी सुद्धा या संदर्भात गंभीर दखल घेऊन पाण्याचे सगळे नैसर्गिक प्रवाह आहेत ते मोकळे करावेत अशी आमची मागणी आहे। आणि त्यामुळे हे जे पाणी आहे त्याचबरोबर त्या परिसरात जो नाला आहे, प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष द्यायला हवं। त्याचे फोटो आम्ही प्रशासनाकडे अपलोड करू की प्रशासन लक्ष द्यावं आणि तो नाल्याची कशी खोलीकरण करता येईल आणि ते पाणी कशा पद्धतीनं लगेच त्याचा निचरा होईल या पद्धतीने लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे।